मानाचा मुद्रा जरूर करेन. स्थापन हिंदवी स्वराज्य आपले लिलित जाणे इतिहास गाथा असहज जाणता राजा तयाच्या चरणी जुगवितो माता छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याचनंतर हकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा माऊली तिची आहे तुम्हा मावर सावली. आणि त्यानंतर आई गावदेवी मातेला वंदन करून तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. केबीएम ट्रॉफी 2025 आपण पाहिले तर क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 हा दिमागदार दमदार शानदार नेत्र दीप हा सोहळा दुसरा मॅच आपण पाहतोय. आज DBN ची टीम आमच्या सोबत आहेत. प्रशांत ते डिजिटल ऑपरेटिंगचं काम करतायत. लाईव्ह अपडेटर आहेत मिस्टर परफेक्ट जयेश पाटील. त्याचनंतर आमचे स्टेज कॅमेरामॅन रोहित चौधरी आणि फ्रंट कॅमेरामॅन आहेत दर्शन मांगेला. म्हणजे टॉपचे कॅमेरामॅन आहेत आमचे, नेहमीच टॉपला असतात. पहिला चेंडू जय आणि लवेशी जोडी आहे. जय त्यांच्यासाठी आपण बघितलं तर 6 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकले ना तर किती 500 आणि 3 चेंडू मध्ये सलग 3 मारले तर 1000 रुपये कॅश प्राइज कोणाकडून असेल. अजय सालकर यांच्या माध्यमातून यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जय याने 2 धाव मात्र जरूर मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर न्यू गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी लोहारपाडा या टीम कडून आपण बघितलं ना तर संजू या गोलंदाजाला आपण पाहतोय. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं ना मैंडेटरी पावर प्लेचं षटक मैंडेटरी पावर प्ले के ओवर में अगर देखेंगे ना तो ज़्यादा रन जुड़ने का प्रयास करेंगे बल्लेबाज. उनके लिए भी एक ग्रेट अपॉर्चुनिटी क्योंकि अगर वहाँ पे वो करने में कामयाब होते हैं ना तो उनको यहाँ पे मिलेंगे इनामी राशि. लेकिन यहाँ पे क्या हुआ है, कैच छूटता हुआ, दिल टूटता हुआ, गेंदबाज रुकता हुआ, ये नजारा नजर आता हुआ. पेविलियन बॉक्स में खिलाड़ियों को बैठने के लिए जगह देनी है. हमें यहाँ से दिखाई दे रहा है, हमारे कैमरामैन दर्शा रहे खिलाड़ियों को बैठने के लिए जगह दीजिए. चलो कुर्सी खाली करो, कुर्सी खाली करो, खिलाड़ियों को बैठने के लिए जगह दो. कैमरामैन हमें दिखाई दे रहा है अभी भी यहाँ से ऑन स्क्रीन पे. इस बार जब तक तोड़ेंगे नहीं बेटा अब तक हम जोड़ेंगे नहीं, ये बता दिया. लगा दिया सिक्सर. पाणी सापड आशेरीवर पाणी सापड आशेरीवर पाणी सापड आशेरीवर पाणी सापड. थैंक यू डीजे. इसके पहले क्या हुआ था आपने देखा था ना, कैच छूटा था, दिल टूटा था. अब गेंदबाज कोसता होगा कि क्यों कैच छोड़ा. इस बार अतिरिक्त उछाल लेने वाली गेंद दिखाई दी. वाइट गेंद का इशारा अंपायर ने हमारे पास जरूर पहुंचा है. ये गेंद ज़्यादा से ज़्यादा दर दिखाई दी है. हाइट फैक्टर की वजह से ये वाइट गेंद करार दी गई है. हमारे साथ स्कोरिंग में जरूर जुड़ चुके 7 दिनों तक बेहतरीन स्कोरिंग करके नजर आएंगे. गेंद अगर देखेंगे ना तो घूमकर खेलना चाहते थे लेकिन मिलाप नहीं हुई. लवेश और जयेश, जय आणि लवेश जोडी आपण पाहतोय. जय यांच्यासाठी आपण बघितलं सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर 1000 रुपये आणि एका षटकामध्ये कशी 3 ठोकले तर 500 रुपये हे इनामी राशी त्यांच्यासाठी आहे. कॅश प्राइज आहे त्यांच्यासाठी. परंतु मात्र इथून प्राप्त करतील का ते. त्यावेळेला मिसफील्ड झाली आहे. धाव एक मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न पाहतोय पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आहे. आता चाललंय काय धरपकड आणि डेफिनेटली ते चित्र बघायला मिळालं आणि त्याची संधी होती मिसफील्डची. धावा मात्र चोरल्या गेल्यात आणि इथून आपण बघितली आहे तर मग टीमच्या टोटलमध्ये भर पडली आहे. अरमित आम्हाला सांगतात 14 धावा झाल्यात. षटक आपण बघितलं तर जवळजवळ हे पहिलं 14 धावांचं नक्कीच समाप्त झालं आहे आणि एक चांगला स्टार्ट मात्र नागले टीमला मिळाला. जरा आमचे कॅमेरामॅन आहेत ना फ्रंट कॅमेरामॅन जरा आमच्या खेळाडू कक्षामध्ये दर्शवा. थोडं त्या बाजूने कोपऱ्यात इकडे खांब्याच्या पोलच्या बाजूने. हां
मला वाटते तुम्हाला समजत नाही आहे ना खुर्च्या खाली करून द्यायला. संदीप आणि आमची टीम आता तिकडे येते, खेळाडूंना खुर्च्या खाली करून देत नाही आहेत. गब्बर पहुंच जाएगा हमारा वहाँ पे अभी, टेंशन मत लो. अगर आप ऐसे कहने से मानोगे नहीं ना तो हमारे गब्बर वहाँ पे पहुँच जाने वाले. चेयर खाली करके देना है, मैंने खिलाड़ियों से कहा था. खिलाड़ियों के लिए तो आप नहीं सुन रहे तो ठीक है, अब कोई बात नहीं है. गब्बर आ जाएंगे, अपने आप खाली हो जाएंगे. 14 रन हो चुके हैं एक ओवर के समाप्ति के बाद. हमारे पास है डीजे, हमारे डीजे ऑपरेटर का भी नाम हम जाम लेंगे. क्या नाम है बेटा? अनिकेत भोईर. हॅलो, वाईट चेंडूचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. डीजे चेतन पांडे, अनिकेत भोईर. अनिकेत, आपली जर्सी आहे ना? जर्सी म्हणजे काय ते हे केलं ना ज्या वेळेला आपण बघितलं की एक धाव मात्र जोडली जाते टीमच्या टोटलमध्ये. आपण बघितलं तर एक धाव मी आहे, 16 धावा. या वेळेला ड्राईव्ह केला जातोय. आपण बघितलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डिंग थोडीशी मात्र खराब झाली, परंतु त्याचा फायदा मिळतो. टीमची टोटल आहे 17 धावा. आपण पाहिला तर हा मुकाबला दुसरा पाहतोय आपण. लवेश आणि जयशी जोडी आपण पाहिली आहे, तर ह्या जोडीनं चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं रोहित आहेत, आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं तर आत्तापर्यंत योगदान चांगलं राहिले दोन्ही खेळाडूंचं. इथून विश्लेषण करावं लागेल की दुसऱ्या क्रमांकाचा जो असलेला गोलंदाज आहे ना रोहित, त्याला नक्कीच विकेट मिळवण्याची संधी आहे. मिळवतील का? बॅटची कडे पॉईंटला फिल्डर होते, थोडे लांब राहिले, परंतु झेल पकडण्याची संधी त्यांच्याकडे आली होती, ती गमावली आहे त्यांनी. न्यू गावदेवी स्पोर्ट चिंचोडी लोहारपाडा टीम आपण पाहिली आहे. तर आज या असोसिएशनचा हलका हाफ गट, आणि त्यामधून खेळत असताना कदाचित त्यांच्याकडे ग्रेट संधी आहे. संधीचं सोनं करताना देखील पाहायला मिळतील का? परंतु आज संधीचं सोनं करत असताना मी तर म्हणेन की मग एक गावदेवी स्पोर्ट शाष्टीकर पाडा, रॉयल किंग बेलबुडा पाडा करू शकतोय. त्याचनंतर आपण बघितलं तर मग आई चंडिका स्पोर्ट जुचेंद्र आणि जीवदानी नागले या संघाला कोण नक्कीच, कारण की तो आता खेळ चांगला करतोय. याच दरम्यान पाहतो ऑन साईडला खेळलेला फटका पाहिला. पण तर मग यावेळेला काय घडलंय? लेझी क्रिकेट, अगदी लेझी क्रिकेट. अगदी मी तर म्हणेन डोळ्यांच्या समोरून ही चोरी झाली धावांची, आणि ही चोरी मात्र महागात पडते, कारण की टीमच्या टोटलमध्ये भर पडले. तुमची टोटल पाहिली आपण तर 20च्या घरामध्ये पोहोचले. चेंडू फेकून झालेत या ओव्हरमध्ये 4, आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला प्रयत्न केला, कॅच प्रयत्न पोहोचण्याचा ग्रेट एफर्ट्स, पूर्णपणे झोकून दिला गेलं होतं स्वतःने खेळाडूने. आपण बघितलं तर चेंडूच्या खाली मात्र आपण पाहिलं की तिथे इजा होण्याची दाट शक्यता होती, परंतु नक्कीच चांगला ग्रेट एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी पॉईंट जे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले, आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग उमेश होते तिथे. प्रयत्न जरूर चांगला केला त्याने, परंतु ते प्रयत्न काही सफल होताना पाहायला मिळाले नाही. परंतु ग्रेट वर्क, हार्ड वर्क पाहायला मिळालं. पवार का पवार, महेंद्र पवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल हॅट्रिकसाठी, फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. मग विकेटची हॅट्रिक मिळवा आणि 200 रुपयाचं पारितोषिक. पहा पारितोषिक काय म्हटलं की लगेच गोलंदाजाने ऐकलं आणि विकेट मिळवली आहे. परंतु विकेट मिळवली, परंतु हा शेवटचा बॉल होता या ओव्हरचा, परंतु विकेट हवा होता ना तो मिळवून दिलाय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. फलकावर पाहतोय आपण एका कड्याच्या मोबदल्यात 21 धावा. आणखीन आपण विश्लेषण करायचं झालं तर मग 2 षटकाचा खेळ असेल शिल्लक. 2 षटकामध्ये किती धावा फलकावर लगावल्या जातील, किती धावांचं टार्गेट इथून सेट केलं जाणार हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक. आमचे डीजे ऑपरेटर अनिकेत भोईर आहेत, त्यांच्याकडे जाऊया, गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा कम बॅक आपण मॅच मध्ये करूया.
थँक्यू डीजे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 पहिला दिवस या स्पर्धेचा एक नेत्रदीप असं आयोजन आपण पाहतोय. लक्षवेधी स्पर्धा म्हणजेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा हा मेगा वर्ल्ड कप आपण पाहतोय. कारण की ज्याप्रमाणे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमधली सगळ्यात मोठी आणि मानाची स्पर्धा आपण पाहिली आहे ना तर KBM ट्रॉफी. आणि ती ट्रॉफी मात्र आजपासून प्रारंभ झाला आहे. सलग 7 दिवस नक्कीच हा क्रिकेटचा रणसंग्राम मात्र नक्कीच आपल्याला या मैदानावर पूर्ण देखील होताना पाहायला मिळेल. परंतु त्यानंतर देखील आणखीन एक मोठा रणसंग्राम येणार आहे. परंतु ही स्पर्धा संपल्यानंतर ती येईल. ते सुद्धा SPL सातवी प्रीमियर लीग बिग इव्हेंट आणखीन सुद्धा येणार आहे पुढच्या आठवड्यानंतर. It's 11:26. यावेळेला फटका चांगला खेळला हवेत आहे. Message फिल्डर from आहे Jaju तिथे Bai and 3 other डिस्टन्स कव्हर updates. केला होता परंतु जजमेंट चुकलं. जेल ड्रॉप झाली तिकडे. Jaji says, Amaje K70 Ahe आणि जेल Artabaki ड्रॉप झाल्यानंतर Holmade आपण make पाहिलं up तर table जीवनदान Made मिळालंय. Head Sagli Baslat YRR Jayala Jagapan हे High High Tide. जीवनदान धोकादायक ठरू शकतोय. 70 Pahihe काय होणार केवढा पण बघितलं ना की ASNARTA लवेश परंतु जय Gunja. आहे. जय त्यांच्यासाठी Snapchat. कसंही षटकार Redicus डोका Sailawayne. 3 Aniket ओव्हर Boyer. मध्ये You have a new 500 friend रुपये मिळाले. आणि suggestion. सलग जर ठोकले तर मग 1000 मिळतील. आणि कॅश प्राइज लावणारे आमचे अजय साळकर. या वेळेला आपण बघितलं तर आणखीन काय पारितोषिक येत आहेत आणि फोन मात्र नक्कीच फिरवला होता. केबीएम स्पोर्ट कडनं कुठली हॅट्रिक घेतली तरी 300चं पारितोषिक लाईव्ह अनलिमिटेड शेवटपर्यंत. KBM क्रांतीवीर बिरसा मुंडा संघाच्या माध्यमातून पारितोषिक आहे आता या स्पर्धेसाठी अनलिमिटेड. म्हणजेच आत्तापासून तर शेवटच्या बॉलपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जर एखाद्या खेळाडूने हॅट्रिक पूर्ण केली कोणती पण हॅट्रिक पूर्ण केली मग चौकार असेल षटकार असेल की विकेट असेल वाईट नाही हा नो बॉल नाही फक्त चौकार षटकार आणि विकेट या हॅट्रिक्स जर पूर्ण केल्या तर तुम्हाला मिळतील 300 रुपीज. आता महेंद्र पवार यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलंय. निगावदी स्पोर्ट चिंचोटी पाटील चिंचोटी लोहारपाडा या टीमसाठी किती आले आता विजय 500 रुपये. हॅट्रिक मिळवा आणि 500 रुपये मिळवा. विकेटची हॅट्रिक परंतु आपण आता मिळवण्यामध्ये यशस्वी होतील का. हा फटका चांगला खेळला. फिल्डिंग चांगली झाली. नॉन स्ट्रायकर इनकडे फेकिंग थोडं आपण बघितलं की कमी पडले परंतु 2 धाव मात्र अगदी वेगाने झपाट्याने कंप्लीट केल्यात. जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर मग प्रत्येक संघ आज जिद्दीने खेळताना पाहायला मिळेल आणि प्रत्येक संघाचा आज एक इरादा खास पाहायला मिळणार आहे. कारण की जवळजवळ या स्पर्धेमध्ये आल्यानंतर सगळ्या काही गोष्टी सांगून जात आहेत. कारण की स्पर्धा ट्रॉफी आयोजन नियोजन आणि सगळं काही ऑल इज वेल आपण पाहतोय. जयचे प्रयत्न आहेत परंतु ते प्रयत्न मात्र तितके यशस्वी होत नाही आहेत. विश्लेषण करायचं झालं इथे तर त्यांच्यासाठी पारितोषिक आहेत एजे यांच्याकडून परंतु पारितोषिक मात्र नक्कीच ते पटकावण्यामध्ये नाकामयाब राहिलेत. परंतु राहुल जे आत्तापर्यंत आपण पाहिले ना तर एकही चेंडू खेळलेले नाही आहेत आणि त्यांना मिळते या क्षणाला स्ट्राईक. या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 4. हरमेत आम्हाला सांगतायत 2 चेंडू शिल्लक आहेत जे 2 उत्तुंग षटकार लगावण्याचा प्रयत्न करतील का 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतील का. हा प्रयत्न केलाय परंतु 38 सर्कलमध्ये झेल निर्माण झालाय. झेल ड्रॉप खराब इंटेंट दर्शवलं गेलं. अगदी बॉडी लँग्वेज दिसून आलं होतं की तो खेळाडू आपण बघितला इथून आपण बघितलं ना तर मग जे परफॉर्मन्स द्यायला हवं ते मात्र नक्कीच मिळालं नाही आहे. विश्लेषण करायचं झालं तर आता राहुल साठी सुद्धा आपण बघितलं तर 2 6 मारलं तर 500 बॉडी बिल्डिंग करतायत. मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये स्पर्धांमध्ये सहभाग सुद्धा घेत आहेत आणि इथून हा फटका त्याने खेळलाय. हा फटका मात्र जातोय अगदी बाउंड्री लाईनच्या पार लॉंग लेग सीमारेखा पार मिळेल KBM ट्रॉफी मधला दमदार शानदार चौकार. थँक्यू डीजे.
पारितोषिक लावणारे जे व्यक्ती आपण बघितले ना, अजय सालकर, मी थोडं कधीपासून कन्फ्यूज होतो. हे जे आणि ते जे, हे जे आणि ते जे. आता मात्र ते डाऊट क्लिअर झालं का, कारण की हे जे तेच आहेत ते नक्कीच आपण बघितलं परवाच्या दिवशी ते नक्कीच खोपरेपाड्याच्या मैदानावर खेळताना बघायला मिळाले होते. परंतु त्यांच्या संघाने थोडंसं परफॉर्मन्स चांगलं केलं होतं, परंतु थोडं डगमगले गेले होते. म्हणजे आज जर्सी बघितली नागऱ्याचे, थोडं मी कन्फ्यूज झालं, कारण की एका नावाची 2 माणसं असतात. आणि प्लस पॉईंट काय तर डोळ्यावर त्यांनी गॉगल लावला आणि मी त्यांना ओळखलं नाही. नंतर मग ओळखले की हेच ते याचे आहेत, ते भावकळमधून खेळताना पाहायला मिळाले. आणि मात्र यावेळेला नागले टीमच्या माध्यमातून आलेल्या आहेत आपल्या टीमला समर्थन करण्यासाठी. जवळजवळ याचे तुमचं सुद्धा स्वागत असेल, कारण की ज्याप्रमाणे त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिके लागली आहेत. सध्या तरी विश्लेषण करायचं झालं तर रोहित त्यांच्यासाठी सुद्धा 2 चेंडूवर 2 षटकार 500 रुपये त्यांना सुद्धा असतील. आता बॉलिंग ट्रॅकवर येतील साहिल. महेंद्र पवार त्यांच्याकडून सुद्धा पॉवर दाखवली की हॅट्रिक मिळवली तर 500. बाबूदादा आणि संपूर्ण संघाच्या माध्यमातून हॅट्रिक मिळवली कोणतीही तर नक्की 300 मिळतील. आणि नागली टीमसाठी खास करून आपण बघितलं तर मग एजे यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग 2 चेंडूवर 2 राहुल यांनी जरी षटकार ठोकले त्यांना 500 मिळतील नक्कीच. आणि त्याप्रमाणे जयसाठी सुद्धा आहेत पारितोषिक. रोहित आहेत नक्कीच. रोहितसाठी सुद्धा आपण बघितलं तर पारितोषिक आहे. यावेळेला फटका खेळला आहे, शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये हलकंसं मिसफील्ड झालंय. इथे काय होईल, नुकसान होईल का? नाही नाही नाही, ते चित्र बघायला मिळालं. अगदी आपण पाहिलं ना इथे तर कुठेतरी या डेट ओव्हरमध्ये ना चौकार षटकार मात्र नक्कीच आपण पाहिले आले नाही आहेत. यावेळेला आपण बघितलं तर हा निर्धावाच्या स्वरूपात चेंडू येताना पाहायला मिळतोय. विश्लेषण करायचं झालं तर हा चेंडू नक्कीच पाहावा लागणार आहे. विकेट किपरने जोपर्यंत चेंडूला पकडला गेला तत्पूर्वी नो बॉलचा इशारा मात्र आमचे पंच सुरेंद्र घाटाल आणि रुपेश दांडेकर 2 पंच या स्पर्धेमध्ये चांगली पंचांची भूमिका पूर्ण करत असताना देखील पाहायला मिळतील. हाँ जरूर, कल देखे थे हमने जय और वीरू, अब यहाँ पे राम और लखन ये जोडी आहे. फ्रीटचा चेंडू मात्र आपण पाहतो यावेळेला पाहायला मी आपल्याला रोहितसाठी त्यांच्यासाठी पारितोषिक आहे 2 मध्ये 2 षटकार 500 मिळतील. परंतु यावेळेला फटका खेचून मारलाय, प्रयत्न हवेत आहे, पाहावा लागेल. झेल मात्र यावेळेला पकडला गेला. फ्रीटचा चेंडू होता, परंतु नक्कीच ज्याप्रमाणे इथून कॅच पकडला गेला होता कदाचित असं वाटलं होतं की फोल्डरला की मी कॅच पकडली आहे, परंतु एकूण तरी त्या टीमचे टोटलमध्ये आपण पाहिलं ना तर फरक बदल होताना पाहायला मिळेल. टीमची टोटल झाली आहे 38, 38 धावा. यावेळेला पाहिलं पण तर मग बॅटच्या आतली कडा होती आहे व्यवस्थित. आता बॅटमध्ये चेंडू येत नाही आहे, तर दुसऱ्या बाजूने रोहित प्रयत्न करतात स्ट्राईक एंडकडे वळण्याचा, परंतु इथे आता प्रयत्न यस नो काय घडेल, यस नो काय घडेल आता इथे. आणि भरपूर काय चित्र विचित्र पाहायला मिळत आहे. काय चाललंय तरी काय हे चित्र मात्र आपण पाहिले गमतीचं चित्र अजून पाहायला मिळत आहे. जणू काही क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं तर लगोरीचा खेळ सुरू आहे की काय चाललंय तरी काय. नक्कीच धावपळ उडाली होती, तारांबळ उडाली होती आणि नक्कीच गमतीचा थोडा क्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. आणि संदीप सुद्धा नक्कीच हसायला लागले तिकडे. आपण पाहिलं तर भरपूर मोठं आपण पाहिलं हे गमतीचं चित्र देखील पाहायला मिळालं. परंतु धावा इथेही मिळाल्या, परंतु विकेट सुद्धा मिळाला रनआउटच्या स्वरूपात. रोहित मात्र परतताना पाहायला मिळतोय रनआउटच्या स्वरूपात. यस राहुल आउट झाले आहेत. जवळ आपण बघितलं की नॉनस्टॅक एनकडे आपण बघितलं की ते बाद झालेत. डॉक्टर संदीप जवळजवळ KBM ट्रॉफी आपण बघितले ना तर आमच्याकडे डॉक्टर सुद्धा आहेत. सातवीचे डॉक्टर आहेत नक्कीच आमचे संदीप ओलंबे.
यावेळेला आपण बघितला हा चेंडू फेकला जातो लेग स्टंपच्या बाहेर. व्यवस्थित आपण पाहिलं तर आता मात्र नियंत्रण ठेवायला हवं आहे, परंतु नक्कीच ते येत नाही आहे. विश्लेषण करायचं झालं इथे. यावेळेला हा चेंडू पाहावा लागणार आहे. निर्धावच्या स्वरूपात जरूर येताना पाहायला मिळतोय. टीमची टोटलकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर टीमची टोटल झालेली आहे तब्बल 43 धावा. षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत. लास्ट शेवटचा चेंडू आहे हा. मात्र आपण पाहिलं तर थोडी मिसफेल विकेट किपरच्या माध्यमातून आणि ढूंढो रे साजना आता. एक धाव मात्र जिथून मिळाली आहे. एका धाव्याने टीमच्या टोटल 44 मध्ये नक्कीच पोहोचली गेली. 45 धाव्यांचं लक्ष असणार आहे. टार्गेट सेट केलं गेलं आहे. जिद्दाने स्पोर्ट्स नागले या संघाने. ज्याप्रमाणे आत्तापर्यंत आपण बघितलं तर मिसफील्ड भरपूर झाल्या विजय, आणि त्याच मिसफील्डमुळे भरपूर नुकसान देखील होताना पाहायला मिळालं. रुपेश दांडेकर सुद्धा नक्की त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे नक्कीच, कारण की ज्याप्रमाणे थोडासा गमतीचा क्षण आपल्याला जर बघायला मिळाला तरी आपण ज्याप्रमाणे बॅटिंग कार्ड आपण बघितलं ना तर बॉलिंग मध्ये 14 धाव पहिल्या षटकामध्ये संजू, रोहितने 7 परंतु प्रसादने 11 आणि साहिलने 12. बॅटिंगमध्ये लवेशने 7 मध्ये 12 केल्या, जयने 7 मध्ये 9 केल्या आणि त्याचनंतर आपण बघितलं की राहुलने 4 मध्ये 12 आणि रोहितने 7 मध्ये 6. परंतु ज्यामुळे आपण बघितलं ना की जे टोटल जितकं जास्त अपेक्षित होतं एक्स्ट्राच 5 आलेले आहेत. 95 आहे चेंडू. आम्हाला हवा आहे ब्रेक. जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचमध्ये उतरूया. ताडी पिणे तुझी माझं घ्याव अड्डावाली तुझी ताडी कशी मित ताडी पिणे तुझी माझं घ्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल अड्डावाली तुझी ताडी कशी मित ताडी पिणे तुझी माझं घ्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. थँक्यू डीजे. चला फलंदाज पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. ज्या परीने म्हटलं जातं ना की मनातले भाऊ सांगता येत नाहीत, कळत असलं तरी ते वळत नाहीत. सवय जुनी आहे स्वप्न पाहायची, पण जिद्द असली की सगळं काही मिळत नाही. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे जिद्द तर आहे, परंतु जे मिळवायचं असेल तर तुम्हाला मेहनतसुद्धा इथून करावी लागेल. ज्याप्रमाणे ज्या अनुषंगानं आज मात्र या स्पर्धेचा रणसंग्राम तर इथे रंगला गेला आहे. जवळजवळ आपण बघितलं तर 2 प्रतिस्पर्धी संघ, वसई तालुका आदिवासी क्रिकेट एसोसिएशन पुरस्कृत एक बिग इवेंट, मेगा इवेंट. इस मेगा इवेंट में आए हुए सभी खिलाड़ी, दर्शकों और मेहमानों का सभी का तहे दिल के स्वागत करेंगे. आज पहला दिन इस टूर्नामेंट का KBM ट्रॉफी 2025. अब रण संग्राम ऑन होता हुआ, क्योंकि बल्लेबाजी करते हुए जीवदानी नागली टीम ने टारगेट रखा है 45 रनों का, और उस टारगेट को अगर पूरा करना है ना तो न्यू गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी टीम को अच्छा बल्लेबाजी में प्रदर्शन करना होगा. क्या करने में कामयाब होंगे. लेकिन दूसरी तरफ अगर देखेंगे ना तो जीवदानी नागली टीम के पास गेंदबाजी क्रम अच्छी है, गेंदबाजी में वो अच्छा करना भी जानते हैं. कई टूर्नामेंट्स में उनको मैंने प्रभावी गेंदबाजी करते हुए देखा है. लेकिन इस श्रृंखला में अगर आज इस KBM ट्रॉफी में एक शानदार वाला परफॉर्मेंस करना है ना तो फिर अच्छा करना ही होगा, अच्छा एफर्ट्स लगाना होगा, जी तोड़ मेहनत करनी होगी. बल्लेबाज चलो मैदान में तुरंत आना, ज़्यादा वक्त नहीं लेना है, ये मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा. चला फलंदाज पे किया. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातेवली आयोजित आपण पाहतोय क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025चा जर उल्लेख करायचा झाला तर या स्पर्धेचं पर्व आपण बघितलं तर जवळजवळ 5वं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे.
सवाल मैं हूँ इधर. सहावं पर्व आहे डेफिनेटली आपण बघितलं, कारण की पहिल्या वर्षी आपण पाहिले या स्पर्धेचे चॅम्पियन आपण बघितलेली होती ना टीम, नक्कीच जी आपल्याला पाहायला मिळाली होती. रोहित पहिला चेंडू घेऊन सज्ज आणि ड्राईव्ह केलाय तिथे. फलंदाज आपण बघितले ना तर 2 राजू आणि त्यांच्या सोबतीनं साहिल. चल पहिल्या पर्वाचा आपण उल्लेख करायचा झाला तर विजेता राहिली होती या स्पर्धेची आपण टीम बघितली होती तर जीवदानी गिरीज. दुसऱ्या पर्वामध्ये आपण बघितलं तर या स्पर्धेची विजेता टीम आपण पाहिली होती ती नक्कीच मंगलमूर्ती नागले टीम. यावेळेला फाटका हवेत आहे, हवेच्या लाटांवर स्वार. चेंडू निघून गेला अगदी पावणी लाईनच्या पार. हामी येईल शानदार. A फॉर A1 B फॉर ब्रँडेड बडावाला षटकार. डेफिनेटली आपण बघितलं तर इथून हा चेंडू थोडासा नक्की दिशेने पाहायला मिळाला. म्हणजे पहिलं वर्ष आपण बघितलं तर जीवदानी गिरीत, दुसऱ्या वर्ष मंगलमूर्ती नागले संघाच्या बाजूने, तिसऱ्या वर्षी क्रांतीवीर बिरसा मुंडा संघाच्या बाजूने, चौथ्या वर्षामध्ये आपण बघितलं तर जीवदानी मला वाटते वालीव संघ आणि त्यात नंतर आपण बघितलं होतं की मग गिरीज संघाने सुद्धा एकदा मात्र ट्रॉफी जिंकली आणि एकदा ही ट्रॉफी जिंकली तर म्हणजे आपण पाहिली तर आझाद वसई संघाने. म्हणजे हे 7वं पर्व आपल्याला जर पाहायला मिळेल, कारण की आतापर्यंत जर इतिहास आपण बघितला या स्पर्धेचा तर 2 वेळा जीवदानी गिरीज या स्पर्धेची चॅम्पियन राहिलेली आहे. हा चेंडू आपण बघितला, अपील केले मात्र नक्कीच विकेट किपरच्या माध्यमातून राहुलने थोडं अपील उचलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो मात्र आपण पाहिला तर यशस्वी नाही झाला. इथे टीमच्या टोटलमध्ये पडलेली 8 धावा फलकावर नेहमीच नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात आणि या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता मिड ऑनला, मात्र आपण पाहिलं तर थोडी मिसफील्ड झाली आहे. इथून धाव चोरली गेली आहे. या प्रकारची मिसफील्ड जर तुम्ही करणार तर मग भरपूर तुमच्यासाठी नुकसान होऊ शकतं. इथून स्पर्धा इथे नक्कीच तुम्हाला जिंकायची असेल, या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगलं कार्य करायचं असेल तर मग तुम्हाला बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही फॉर्मॅटमध्ये अचूक कामगिरी करण्याचा प्रयत्न करायला हवा आहे, परंतु तो अचूक प्रयत्न मात्र सध्या तरी तसा होत नाही आहे. या ओव्हरमध्ये एक षटकार देखील पडला गेला आहे, परंतु न्यू गादी स्पोर्ट्स चिंचोडे टीमकडून आपण बघितलं तर 45 धावा चेस करायच्या आहेत, पण त्या यशस्वी होतील का? हा बॉल जागा म्हणून ड्राईव्ह केला जातोय अगदी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. मिसफील्ड झाले तिकडे आणि त्या मिसफील्डचा नतीजा चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सहज निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार आणि हा मिळेल क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकातील शानदार चौकार. जव्हारचा रान भरदाट वलनाचा घाट घाटामध्ये चिकन वादी जसं म्हटलं जाते ना की इथला प्रत्येक पक्षी जखमी आहे, परंतु जो पुन्हा उडू शकतो तोच तर जिवंत आहे. परंतु ज्या वेळेला जी उडान घेण्याचा प्रयत्न असेल आणि तो उडान मात्र नक्कीच घेण्याचा प्रयत्न गावदेवी स्पोर्ट्स टीम करताना पाहायला मिळते. जी गावदेवी स्पोर्ट्स चिंचोडी टीम जवळजवळ आपण बघितलं तर आता नागले टीमकडून थोडासा खराब परफॉर्मन्स देखील बघायला मिळाला आउटफील्डमध्ये, आणि हे परफॉर्मन्स मान्य नसेल त्यांना, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या होत्या नक्कीच जवळजवळ आत्तापर्यंत ज्या आलेल्या धावा आहेत ना त्या थोड्याशा महागड्या 14. त्यात नंतर आपण बघितलं की मग आता दुसऱ्या षटकामध्ये लवेश येतील. या वेळेला फटका हवेत खेळलाय. मिस टायमिंग, थोडं नियंत्रण नव्हतं. राहुल आले होते बॅकअपसाठी परंतु व्यवस्थित झालं नाहीये बॅकअप. डेफिनेटली आपण जर बघितलं तर इथे पारितोषिक डेफिनेटली असणार आहे. मला वाटते गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा लोहारपाडा या संघासाठी 500 रुपयाचं मात्र पारितोषिक आहे या वेळेला महेंद्र पवार यांच्या माध्यमातून. मिस टायमिंग शॉट हवेत आहे, झेल निर्माण झालाय आणि तो पकडलाय राहुलच्या माध्यमातून. विकेट डाऊन झाली इथे
पहिली विकेट मात्र मिळवून देण्याचं कार्य केले लवेशने आपल्या संघासाठी पहिली सफलता प्राप्त करून दिली आहे आणि पहिला मोठा झटका पाहिला आपण तर नुगावदे स्पोर्ट्स चिंचोटी संघाला दिलाय. धन्यवाद. तिथे पहिला फलंदाज मात्र आपण पाहिलंय बाद झालाय आणि तिथे मात्र आपण बघितलं तर राजूला परतावा लागेल. संजू मैदानाच्या आतमध्ये आता खेळण्यासाठी आलेत. बघा लक्ष असू द्या सगळ्या संघाने एक सूचना आहे ती आपण लक्षात घ्यायची आहे. तुम्हाला माहिती आहे तुमचा मॅच वेळेवर ऑन होणार आहे त्याच्यासाठी टॉस बॉक्समध्ये आपण वेळेवर उपस्थित राहायचं आहे कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपण नक्कीच प्रत्येक संघाशी चर्चा करतोय आणि षटक संपण्याच्या आधी मी तर विनंती करेन की जे कोणते दोन संघ असतील त्या संघाने म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये खास करून कारण की दुसऱ्या राऊंडमध्ये मॅच ऑन असतं परंतु पहिल्या राऊंडचे मॅचेस असतात ना तेव्हा जास्त कॉल देणं भागी पडलं जाते आम्हाला. परंतु नक्कीच वेळेवर आपण उपस्थित राहा ही तुम्हाला नम्र विनंती असेल. दरम्यान हा व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथे येताना पाहायला मिळतोय. टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. 16 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन 16 चेंडूवर 29 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. हा सामना दोन संघ प्रतिस्पर्धी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने नागले तर दुसऱ्या बाजूने चिंचोटी. हा फटका हवेत खेळलाय उंच आहे परंतु लांबी नाहीये. फटका फसतोय तिथे विकेट मात्र मिळेल. इथे सफलता क्रमांक 2 लवेश भोईर आपल्या गोलंदाजीमध्ये प्राप्त करतोय आणि अशा तऱ्हेने दुसरा मोठा झटका नुगावदे स्पोर्ट्स चिंचोटी टीमला मैदानाच्या मध्ये लागतोय. विकेट डाऊन. घेऊन हाती कांतीची ज्योत घेऊन हाती कांतीची ज्योत अन्यायावर कराया मात. आता सर्वांचा जमलाय मेळ आता सर्वांचा जमलाय मेळ. हे आलंय आदिवासी वाद आमचं आलंय आदिवासी वाद. थँक्यू डीजे. नक्कीच अशी धून अशी गीतं आपल्याला ऐकायला मिळणारच आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 मध्ये त्या परिणाम म्हटलं जातं ना की जिंदगी में मुश्किलों का आना पार्ट ऑफ लाइफ है और लेकिन उन मुश्किलों से हंसकर बाहर निकलना आर्ट ऑफ लाइफ है. आणि यावेळेला जी आर्ट मात्र दर्शवावं लागेल. इथे विकेट मिळवला गेलाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. रोहित आलेत 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. आउटसाइड एज आहे बॅटची. नक्कीच थर्डमॅनच्या दिशेने चेंडूने दिशा बदलली आहे. राहुलने चेंडूला नक्कीच बॅकअप केलंय तिकडे. एकदा मात्र मी येईल. टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. टीमची टोटल हलूस पुढे सरकली गेली आहे 17 या आकड्यावर. म्हणजेच आपण पाहिली तर आणखीन इथून जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असणार आहे 14 चेंडूमध्ये. म्हणजे जर कॅल्क्युलेट क्रिकेट आपण बघितलं ना तर मग ज्या अनुषंगाने क्रिकेट खेळला तर फायदा होऊ शकतोय. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा. हा फटका मात्र आपण पाहिला खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील केलं आहे परंतु इथे चित्र काहीतरी विचित्र घडू शकतंय आणि घडलंय देखील. चतुराई चालाकी दर्शवली गेली. इथून आपण बघितलं तर राहुलने आणि स्टंपिंगच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट डाऊन. आणखी एक धक्का मात्र. कॅच आउट आहे का? यस डेफिनेटली कॅच आउट आहेत आणि नक्कीच फलंदाज बाद. हा नक्कीच आपण बघितलं तर जी स्पर्धा प्रेक्षक भरपूर मोठ्या प्रमाणात जोडले गेलेत कारण की आमच्यापर्यंत फोन लाईनच्या माध्यमातून सुद्धा आपण बघितलं तर मग पारितोषिक पोचवली जातात. प्रत्येक खेळाडूंसाठी हौसला अफजाई करण्यासाठी प्रत्येक आपल्या आवडत्या खेळाडूचं परफॉर्मन्स उंचावण्यासाठी नक्कीच सध्या तरी आपण बघितलं तर शुभेच्छा सुद्धा दिल्यात. आपण बघितलं नागले संघाला आपण पाहिल्या तर आणि खास करून आपण पाहिलं तर मग गोलंदाजी मार्कवर लवेश भोईर यांना कमलेश दळवी यांच्या माध्यमातून आणि त्यांचे मित्र सुद्धा आहेत
आणखी नक्कीच त्यांचा फोन देखील आला होता मला, कारण की पारितोषिक त्यांच्यासाठी लावायचं होतं, परंतु थोडासा उशिराने पिकअप केला. परंतु नक्कीच आपण बघितलं की टीमची टोटल आपण पाहिली 18 धावा, 18 रन्स. क्लीन बॉल्ड, आणखीन एक विकेट. त्या बाद लवेशने आपल्या गोलंदाजीमध्ये माया जाल बिखरलं आणि त्या माया जालमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच मोठे आणि मोठे मात्र आपण पाहिलं तर विकेट त्याने मिळवलेत आणि त्यामुळे आपण पाहिलं तर मग अडचण मात्र इथे पाहायला मिळाली. इथून बाद होणारे खेळाडू निलेश मात्र आपल्याला पाहायला मिळतात. मॅच फसले थोडी, पाहिलं आपण तर 12 चेंडू 27 धावा जिंकण्यासाठी आता गरज आहे धावेंची. ही गरज मात्र एका बाजूने पुरवली जाईल का मात्र दुसऱ्या बाजूने रोखली जाईल. भरपूर काही असतील असे प्रश्न नक्कीच आमच्या मनात, प्रश्न असतील तुमच्या मनात, VTCA लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक असतील त्यांच्या मनात देखील असतील. पण त्या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे तर लपलेलं आहे या 12 चेंडूमध्ये आणि ते उत्तर मात्र थेट मिळवण्यासाठी कुठेच जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा. नक्कीच हा वर्ल्ड कप घेऊ एक छोटासा ब्रेक. असेरीवर पाणी सापड, असेरीवर पाणी सापड. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय KBM ट्रॉफी 2025 विवेक बॉलिंग ट्रॅकवर. महत्वपूर्ण प्रत्येक विकेटवर 200 रुपयाचं कॅश प्राइज AJ यांच्या माध्यमातून. अजय सालकर मॅन फ्रॉम बावकळ, नक्कीच आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे विवेकसाठी. हा चेंडू मात्र आपण पाहिला थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु उसळी एक्स्ट्रा पाहायला मिळाली. अतिरिक्त बाउंस, उस अतिरिक्त बाउंस के वजह से शॉट को पूरा कर नहीं पाए बल्लेबाज. इस टूर्नामेंट में अच्छा करना है तो अच्छा खेल दिखाना ही होगा हर हालात में. मिस टाइमिंग शॉट है, हवा में है, खिलाड़ी वहां पे कैच पकड़ लिया है और इसी के साथ 200 रुपए का इनाम भी मिलेगा गेंदबाज को, विवेक को, क्योंकि उनके लिए इनामी राशि रखी थी AJ ने 200 रुपए के हर एक विकेट के लिए और वो इनामी राशि अब इनको लागू होती हुई विकेट का पतन होता हुआ. थैंक यू डीजे, थैंक यू डीजे. अंपायर नक्कीच थोडं आउटफील्ड मध्ये ते प्लास्टिक आहे, कदाचित बॉल टाकण्याच्या एंड मुवमेंटला हवा आली तर मग थोडंसं डिस्टर्ब होऊ शकते फलंदाजाला. तर चला नक्कीच जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. थोडासा आउटफील्डमध्ये अडथळा निर्माण झाला. 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात, 10 चेंडू आणि 27 धावा आणखीन हव्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. नवीन बॅटर आपण बघितलं तर उमेश आलेत. उमेशने सुद्धा देखील आपण पाहिला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ज्याप्रमाणे प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे गोलंदाजासाठी विवेकसाठी AJ यांच्या माध्यमातून. परंतु एक विकेट मात्र आपण बघितले त्याने मिळवले, 200 रुपये नक्कीच त्याने प्राप्त केलेत. परंतु या इथे आपण पाहिलं तर डॉट चेंडू येतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपण पाहिलं तर नागलेसाठी चांगली गोष्ट आहे ही. आडवी बॅट पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला मिसफील्ड थोडी झाली आहे. इथे विकेट आणखी ते कदाचित मिळाले असती रनआउटच्या स्वरूपात, परंतु तसं काही झालं नाहीये. इथून आपण बघितलं ना तर मग एक धाव जोडली गेली आहे. इथून आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी आहे ना 26 धावांची गरज. 8 चेंडू आणि 26 धावा. हा फटका वेध खेळलाय मोठा आहे, परंतु झेल निर्माण. विकेट क्रमांक 2 या ओव्हर मध्ये
इथे पाहिलं आपण फलंदाजाला परतावं लागेल संतोषला, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे तर मॅच फसताना पाहायला मिळाले, धावा चेस करत असताना अडचणीचा सामना करावा लागतोय. आता पाहिलं आपण तर येणारे 7 चेंडू असतील आणि या 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 26 धाव्यांची आणि आणखीन 200 रुपये लागू झालेत आता मात्र गोलंदाज विवेक बिजला. थँक्यू डीजे. नक्कीच ज्यावरून म्हटलं जातं ना, कभी भी तोता मत बनो, हमेशा बनना है तो बाज बनो, क्योंकि तोता बहुत बोलता है लेकिन ऊंचा उड़ नहीं सकता, इसीलिए तो बाज ऊंचा उड़ता भी है और हवा को भी चीर देता है. हवा को चीरने का प्रयास करना होगा इस बार बल्लेबाज को. न्यू बल्लेबाज आए हैं प्रसाद. अब 25 रनों की जरूरत है 7 गेंदों में. ये मुकाबला क्या उस दिशा में जाएगा? इस बॉल पे एक बड़ा हिट आएगा, लगाना पड़ेगा. प्रयास तो किया है लेकिन प्रयास नाकामयाब होता हुआ बिंदी गेंद के साथ ओवर समाप्त होता हुआ. अब बची हुई 6 गेंदें और 6 गेंदों में 25 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. ये मुकाबला ऐसा लग रहा था कि कहीं ना कहीं आसानी से ले जाएगी बल्लेबाजी करने वाली टीम, क्योंकि उन्होंने पहले ओवर में जमा कर किए थे लगभग 14 रन, लेकिन उसके बाद कई नजर लग गई दूसरे ओवर में, क्योंकि दूसरे ओवर का जो स्पेल था ना, लवेश ने क्या बेहतरीन गेंदबाजी करी, बेहतरीन विकेट चटकाए और रनों पर अंकुश लगाया. उसी की बदौलत यहाँ पे मैच फंसा है. अब मैच फंसा है तो लेकिन निकालना भी होगा. गेंदबाजी के लिए अब देखेंगे तो राज आए हैं, लेकिन राज ने जिस तरह से गेंद डाली है ना, एक से बात नहीं बनने वाली, क्योंकि यहाँ पे मुकाबला जीतने के लिए अब देखेंगे ना तो 5 गेंदों में बनाने हैं 25 रन, 24 रन बनाने हैं, क्योंकि 1 रन यहाँ से चुरा ली है तो अब 24 रन बनाने हैं. तो यानी कि क्या, तो यहाँ पे 4 सिक्सर आप लगाने में कामयाब हो जाते हो ना तो ये मुकाबला आप जीत सकते हो. लेकिन ऐसे नहीं होगा, ऐसे तो फायदा फील्डिंग करने वाली टीम का होगा. खेलने का प्रयास नहीं किया, गेंद को छोड़ दिया और खामियाजा भुगतना पड़ा, क्योंकि जाते समय गेंद ने अपना काम तमाम कर दिया और एक झटका लगता हुआ मैच पूरी तरह से फंस गया यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. जो बैटर अब मैदान के अंदर आते हुए, क्योंकि 4 गेंदों में 24 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. ये मुकाबला आपको अगर यहाँ से जीतना है ना तो 4 गेंदों पे 4 बड़ी हिट, यानी कि 4 सिक्सर. अब ऑप्शन यही है, अगर ये आप करने में नाकामयाब होते हो तो फिर कुछ नहीं है, क्योंकि अगर आप जो सपना लेकर आए हो ना आज इस टूर्नामेंट में, क्योंकि हम जाके आज घर से एक निश्चय के साथ निकलते कि जब आज जाएंगे उस मैदान पे अच्छा खेलेंगे, अच्छा परफॉर्मेंस करेंगे, अच्छा गेंदबाजी करेंगे, अच्छी बल्लेबाजी करेंगे, अच्छी फील्डिंग करेंगे और वो जीतेंगे. लेकिन वो सपना देखना है तो 4 गेंदों में 4 हिट लगाने होंगे. इस बार विकेट क्लीन बॉल कर दिया है, बैक टू बैक 2 क्लीन बोल्ड. अब गेंदबाज ऑन द हैट्रिक पर आए हैं. अगर हैट्रिक पूरी होती है तो क्रांतिवीर बिरसा मुंडा टीम की ओर से 300 रुपए की इनामी राशि. अब यहाँ पे मैच जीतने का सपना सपना ही रहेगा, क्योंकि 3 गेंदों में 24 रन बनाने हैं तो वो होंगे नहीं, लेकिन सपना पूरा कर सकते हैं राज अपना, क्योंकि वहां पे उन्होंने 2 बैक टू बैक विकेट चटकाई है, 2 क्लीन बॉल किए हैं, यानी कि अब हैट्रिक गेंद है उनके लिए और वो हर हालात में हैट्रिक लेना ही चाहेंगे, क्योंकि उनको भी पता है क्योंकि यहाँ पे मेरा आत्मविश्वास, मेरा कॉन्फिडेंस बढ़ाना है तो मुझे किसी भी तरह से अच्छी गेंदबाजी करनी है, क्योंकि हर एक विकेट है ना गेंदबाज को एक ऊर्जा प्रदान करती है और अब तक उन्होंने 2 जो विकेट चटकाए और ऊर्जा के साथ गेंदबाजी कर रहे हैं. ये हैट्रिक वाली बॉल है और हैट्रिक करना चाहेंगे जरूर, लेकिन अब बल्लेबाज क्या इंटेंट दिखाएंगे, क्योंकि बल्लेबाज नए आए हैं. 300 रुपए की इनामी राशि जरूर मिलेगी. 8 विकेट अब तक गंवाए 21 रनों पर, क्योंकि अब आने वाली 3 गेंदों में 24 रन तो वो बनेंगे नहीं है.
अगर बनते तो चमत्कार कहा जाएगा इस श्रृंखला में, लेकिन ऐसा चमत्कार जब गेंदबाज करेंगे तब वही होगा। ये गेंद अच्छी थी, सीधे बल्ले के साथ खेला है, फील्डर है वहां पे डीप में, 1 रन जरूर मिलेगा। प्रयास तो अच्छा था विकेट में गेंद डालने का, लेकिन हैट्रिक नहीं कामयाब हुई, लेकिन बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी। रुपेश दादांचं नक्कीच आगमन, रुपेश दादा स्वागत असेल। टीम ची टोटल आपण बघितली, इथून पुढे सरकली गेली आहे 22च्या घरामध्ये। आता राहिलेले फक्त आणि फक्त 2 चेंडू आणि 23 धावा। अब 2 गेंदों में 23 रन है, तो ये अब औपचारिकता ही बची है। क्लीन बॉल, देखो अब क्लीन बॉल किया है, इससे पहले कर देते तो फायदा रहता, लेकिन अब किया है, लेकिन फायदा अभी भी है क्योंकि उन्होंने तीसरा जो विकेट अपने खाते में डाला है। क्योंकि अगर अच्छा परफॉर्मेंस करते नजर आए तो शायद से ही टीम ये विकेट टेकर गेंदबाज भी बन सकते हैं श्रृंखला में। आज के दिन में विकेट का पतन होता। अब 1 गेंद बची है और मुकाबला जीतने के लिए 23 रनों की जरूरत। थैंक यू डीजे। 1 गेंद बची है, 23 रनों की जरूरत, 9 विकेटें गवाई है। क्या ऑल आउट होने वाली टीम पहली बन जाएगी? यहाँ पे बन सकती है क्योंकि 1 गेंद अभी भी शेष है। जैसे कहा जाता है ना, जब वक्त शिकार करता है तो हर दिशा से वार करता है, और वार हर दिशा से हो चुका है यहाँ पे जिंजोडी टीम पर। क्योंकि जिस तरह से उन्होंने बड़ा टारगेट चेस करने का प्रयास, ऊर्जा जरूर दिखाई थी, पहले ओवर में 14 रन बनाए थे, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं नजर लग गई, और नजर लगने के बाद अगर देखेंगे तो टीम पूरी तरह पत्ते के बंगले की तरह गिर गई। ये आखिरी गेंद, क्या ऑल आउट करेंगे गेंदबाज राज? ये गेंद बैट को छूकर निकलती हुई, और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है अज्जीवदानी नागली टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस अज्जीवदानी नागली टीम, बेहतरीन परफॉर्मेंस आपका रहा है। और टिकाउती स्पोर्ट चिंचोड़ी टीम, आपने इस ट्रॉफी में हिस्सा लिया, आपको हम थैंक यू सो वेरी मच जरूर कहेंगे। मैन ऑफ द मैच के प्रबल दावेदार कौन है वो भी हम बताएंगे। मैन ऑफ द मैच के प्रबल दावेदार है मिस्टर लवेश भोईर, और इनामी राशि है विवेक के लिए 400 रुपए की।